तर आज आपण बघणार आहोत मेथीची रेसिपी। पारंपरिक पद्धतीने एक जुनाच पदार्थ आहे, पण मी तुम्हाला जरा वेगळ्या ट्रिकनी दाखवणार आहे। अतिशय सुंदर आणि छान बनतो। तर त्यासाठी घ्यायची आपल्याला एक अर्धा वाटी मेथी, आणि अर्धा वाटी मेथी मी बघा छान अशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे। तुम्ही पण मेथी चिरताना बारीकच चिरून घ्या। आता बारीक का चिरायची पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच, नाहीतर मी सांगणारच आहे। त्यानंतर घ्यायचं आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ, एक वाटीपेक्षा थोडंसं कमी म्हणजे सपाट वाटी घेतलेली आहे गव्हाचं पीठ। आणि आपण त्याच्यात टाकूया आता एक छोटी वाटी म्हणजे एक मोठा चमचा बेसन आहे। आता बेसन टाकल्यामुळं काय ह्या पदार्थाला आपल्या छान अशी चव येते। तर एक चमचा बेसन टाकलेलं आहे। आता याच्यात टाकूया आपण बघा एवढी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हळद टाकायची आपल्याला। हळद टाकल्यानंतर आपण टाकूया याच्यामध्ये आता अर्धा चमचाच ओवा। ओव्याने कसं छान असं आपल्याला ही टेस्ट येणार आहे, त्याच्यामुळे ओवा टाकायला विसरायचं नाही आहे। आणि हा अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे। त्याच्यानंतर टाकूया आपण तेवढंच जिरं, अर्धा चमचा जिरं सेम प्रमाणातच टाकायचं आपल्याला ओवा आणि जिरं। आणि त्याच्यानंतर बघा हे धना पावडर आहे, ही धना पावडर विकतची नाही आहे, ही घरी बनवलेली। हलकंसं खरपूस थोडंसं लाईटली तुम्ही धनं भाजा आणि त्याला असं मिक्सरमधून फिरवलं की मोठी मोठी धना पावडर अतिशय खूप छान कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही रेसिपीमध्ये टाकली, कुठली गोष्ट करताना तर छान असा सुगंध येतो याचा। आता याच्यात टाकली आपण ही अर्धा चमचा लाल मिरची पावडर। लाल मिरची पावडर फक्त असा चटका देण्यासाठी म्हणजे नाही का थोडीशी टाकायची, तर अर्धा चमचा लाल मिरची पावडर वापरलेली आहे। तर आता आपण ह्याला घेऊया मिक्स करून। आता टाकूया आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ, एक चमचा छोटा टाकलेला आहे आणि वरून आता थोडंसं टाकत आहे, अंदाजाने आपण टाकायचं आहे। मीठ कमी झालं तरी चालतं, थोडं अंदाजाने कमीच टाका, पण जास्त नको व्हायला। आणि परत ह्याला आपण असं छान मिक्स करून घेऊयात। आता हे मिक्स बघा सुरुवातीला कसं मी तुम्हाला सांगितलं ना, मेथी थोडी पाणी सोडते ना, आपण धुवून घेतलेलं असतं म्हणून पाणी लगेच ॲड नाही करायचं, आणि मसाले पण आपले छान मिक्स होतात म्हणून नाही काय सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे। आता ह्याच्यात आपण थोडं 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 पाणी ॲड करूया। थोडं थोडं पाणी ॲड केल्याने काय आहे, आपण कुठलाही आटा मळताना आपल्याला छान असा मळला जातो आणि सॉफ्ट होतो, त्यामुळे थोडं थोडं पाणी ॲड करून गाठी पण होत नाहीत, असंच करा। आता काय आपल्याला तुम्हाला वाटतं ना आता आटा मळतो म्हणजे पराठा बनवून, थेपले बनवून, धिरडे बनवून, असं काहीच नाही बनवणार मी, एक नवीन पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे। आता बघा छान असं हे मिक्स झालेलं आहे बघा मस्त असं। परत थोडंसं पाणी टाकूया आपण, तुम्हाला हवं असेल ना तर सॉफ्ट करण्यासाठी एक चमचा तेलही वापरू शकता तुम्ही, पण आता कसं आहे नॅचरल तेल येत नाही म्हणून जास्त तेल वापरू नका, थोडंसं कमीच तेल वापरा। त्याने काय होतं आपल्याला शरीरामध्ये जास्त त्रास होत नाही, जास्त तेल खाल्लं तर खूप त्रास होतो, त्याच्यामुळे तुम्ही कमीच तेल वापरा। आता त्यात मी काय तेल टाकणार नाही आहे, थोडं 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 असंच पाणी टाकून मी ह्याला गोळा बनवून घेऊया। बघा हे थोडं मळताना नाही का आपल्याला पीठ मळताना थोडं हाताला चिटकतं, म्हणून थोडीशी पिठी हातावर घ्यायची आहे। थोडीशी हातावर पिठी घेतली ना मग हे चिटकत नाही ना, असं सुक्कं लावलं की आपल्याला मदत होते। बघा आता चिटकणार नाही, हे पहिलं बघा चिटकलेलं आहे, आता चिटकणार नाही। आणि असाच आपल्याला आहे नाही मस्त असा, जास्त सॉफ्ट पण नाही काय नाही, आपण जसं चपातीचं पीठ मळतो ना तसंच पीठ मळून घ्यायचं आहे आणि असा गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे। हाताला असं तूप लावून घ्यायचं थोडं आणि हा गोळा करून घ्यायचा, तूपच लावून घ्या। कसं आहे आपण वरून तूप टाकून खाण्यापेक्षा ह्याला मस्त असं तूप लावलं तर टेस्ट उतरते, शिजता शिजता तूप सगळं ह्याच्यामध्ये उतरतं आपल्या रेसिपीमध्ये आणि छान टेस्ट लागते। आणि असं करून घ्या, काय नाही एका साईजच्या मोठ्या लहान मोठी साईज झाली तरी चालते। आता असेच बघा सगळे आपण करून घेऊयात, हे बघा असेच करून घेतले, एक मोठं एक लहान असं काय नाही, तुम्ही कसंही करू शकता। आता हे असा खड्डा का पाडायचा हे मी तुम्हाला पुढे सांग। हे सगळे आपण छान असे बनवून घेतलेले आहेत, तुम्ही पण असेच बनवून घ्या। आकार काय नाही तुम्ही देऊ शकता, किंवा आता तुम्हालाही सांगू का मी, तुम्हाला जर असं करायचा कंटाळा आला असेल, जास्त आटास वाटत असेल तर तुम्ही नाही का डायरेक्ट चपाती लाटून त्याच्या कापण्याही बनवू शकता, ठीक। आता घ्यायचं आहे आपल्याला कढईत 2 चमचे तेल, छोटं 2 चमचे तेलच घ्या, जास्त तेल नाही टाकायचं आपल्याला ह्याच्यात। तेल चांगलं गरम झालं की टाकूया ह्याच्यात आपण अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक बारीक कट करून, मिरच्या बारीक बारीक कट करूनच टाकायच्यात। आणि ह्याला छान असं आपण भाजून घेऊया, छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून हे चांगलं लाल झालं पाहिजे। आणि चांगलं लाल झालं हिरवी मिरची लसूण सर्व की आपण ह्याच्यात टाकूया एक टोमॅटो मध्यम आकाराचा कट करून, लय बारीक पण नाही लय मोठा पण नाही कट करायचा टोमॅटो। आणि आता टाकूया ह्याच्यात आपण मीठ, चवीनुसार मीठ टाकलं की टोमॅटो लगेच विरघळतं। हळद, लाल मिरची पावडर आणि थोडीशी धना पावडर, हे थोडं थोडंच टाकायचं आहे। लाल मिरची पावडर कलरसाठी, हळद कलरसाठी आणि धना पावडर फक्त फ्लेवरसाठी। आता हे सगळं टाकल्यानंतर
आपल्याला 1 ते 2 मिनिट हे छान फ्राय करून घ्यायचे आणि ह्याच्यात टाकायची मेथी. आता सुरुवातीला मेथी तुम्हाला भरपूर अशी कढई भरून दिसेल, पण मेथी फ्राय झाल्यानंतर अतिशय थोडीच चिमूटभर होती बघा. आणि मेथी तुम्ही मोठी मोठी नका टाकू, जर बारीक बारीक कट करून टाकली तर छान अशी टेस्ट येते. आता मी मोठी मोठी टाकली, मला आलता कंटाळा कट करायचा. आता हे बघा 1 ते 2 मिनटं फ्राय केल्यानंतर मेथी आपली छान अशी फ्राय झालेली आणि बघा एवढी एवढीशी चिमूटभर झालेली. आता ही डाळ बघा मी आधीच बॉईल करून ठेवली होती. तूर डाळ आणि मूग डाळ सेम प्रमाणात घेतलेली आहे, दोन्हीचं समप्रमाण आहे. आणि हे मी बॉईल करून ठेवलं होतं आधीच. डाळ तुम्ही ही आधीच बॉईल करून ठेवा छान अशी आणि ह्याच्यात टाकलेली आहे. आता ह्याच्यात टाकायचं पाणी, आपल्याला पाणी भरपूर टाकायचं. भरपूरमध्ये चांगलं हे पातळ एकदम पातळ वरणासारखं झालं पाहिजे. कारण का कसं आहे, ज्यावेळेस आपण ते बनवलेले वाट्या वगैरे ह्याच्यात टाकणार आहे ना ती, त्यानंतर ते पाणी शोषून घेतात आणि त्याचाही घट्टपणा सुटतो. त्यामुळं अतिशय पातळ म्हणजे पातळ ठेवायचं सुरुवातीला. आता आलेली आहे उकळी आपण, आणि उकळी आल्यानंतरच हे टाकायचं सर्व. थंड पाण्यात टाकलं तर हे सगळं तुमचं विरघळून जाईल. त्यामुळं चांगली उकळी येऊ द्या पाण्याला, नंतरच हे सगळं आपल्याला ह्याच्यात सोडायचं आहे. बघा आता सोडल्यानंतर पण ह्याला आपण लगेच हलवायचं नाही. आता टाकूया ह्याच्यामध्ये गूळ. थोडासा गूळ टाकल्यामुळे कशी याची आंबट तिखट गोड छान अशी मस्त चव येते. आता बघा ह्याला आपण थोडंसं हलवत राहायचं. 20 ते 30 सेकंद फुलच गॅस राहून द्यायचा आहे आणि ह्याला हलवत राहायचं, म्हणजे कसं एकमेकाला चिटकत नाहीत. आणि आता झाकताना ह्याला आपल्याला असा ठेवायचा आहे चमचा बाहेर काढायचा नाही आणि अर्धच झाकायचं. तुम्ही जर फुल झाकलं तर सगळं वर येईल, ते उतू येईल आणि सगळं बाहेर येऊन जाईल आपलं. त्याच्यामुळे ह्याला अर्धच झाका, पूर्ण झाकायचं नाही. आणि झाकून ह्याला आपण 5 ते 10 मिनटं शिजवलं की त्यानंतर 5 मिनटानंतर टाकूया ह्याच्यात आपण आता तूप. 1 चमचा तूप वरून टाकलं की खूप असं छान फ्लेवर आणि टेस्ट येते ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळं तूप वरूनच टाका 5 मिनटं शिजल्यानंतर. आणि तूप टाकल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनटं ह्याला छान असं थोडंसं उकळू द्या. तूप त्यात मिक्स झालं की तयार झाली आपली ही रेसिपी खाण्यासाठी. आता ह्याला खूप ठिकाणी वरणफळ, चकुल्या, काय काय म्हणतात, डाळ ढोकळी, पण आम्ही याला वरणफळच म्हणतो. त्यामुळं तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.